Zee24 एक पाऊल पुढे. शिक्षणाच्या अटींचं राजकारण पहिल्या सेगमेंटमध्ये आपण पाहिलं. डॉक्टर सुधीर गव्हाणे यांनी साधारणतः या एकूण प्रस्तावाच्या विरोधातलं मत व्यक्त केलं, तर मंत्री महोदयांनी अत्यंत विस्तृतपणे आणि सविस्तरपणे त्याला उत्तर एक प्रकारे दिलं आणि त्यापेक्षा सरकारची यामागची भूमिका काय आहे तेही सांगितलं. 3 आक्षेपांना उत्तर दिली. मला जायचंय आता अविनाश धर्माधिकारी यांच्याकडे. अविनाश धर्माधिकारी, मला तुम्ही सांगा, सरकारचंही म्हणणं ऐकलं, या बाजूच्या साधारणतः विरोधातलं एक मत डॉक्टर सुधीर गव्हाणे यांनी मांडलं, तेही तुम्ही ऐकलं. काय म्हणणं आहे आपल्या याच्यावर? बऱ्याच काळांनी महाराष्ट्र सरकारने खरं म्हणजे संपूर्ण देशाला दिशा दाखवेल, संपूर्ण देशामध्ये एका पॉझिटिव्ह गोष्टीचा रेटा तयार होईल असं खरं म्हणजे धोरण प्रस्तावित केलं. तर मला थोडं आश्चर्य वाटतंय की आपण टीका कशी काय करतो त्यावर. विशेषतः हा म्हणजे जणू काहीतरी दलित आदिवासी समाजाविरुद्धचा कट आहे आणि जणू त्यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी हे केले जात आहे. हे तर म्हणणं निखालस अन्यायकारकच आहे. एका बाजूला दलित आणि आदिवासी समाजातली मुलं मुली सुद्धा आता मोठ्या प्रमाणावर शिकतायत. राज्यघटनेमध्ये जेव्हा दुरुस्ती झाली, कलम 21(अ) म्हणजे वय वर्ष 14 पर्यंत सक्तीचं आणि मोफत शिक्षण हा बनला मूलभूत हक्क. यानंतर आता जणू दलित आणि आदिवासी समाजातल्या व्यक्ती मागेच पडणार आहेत आणि भविष्य काळात 10-15 वर्षांनी चित्र हेच राहणार आहे असं धरणं बरोबर नाही. खरं म्हणजे बरोबर आहे. मी तर म्हणेन की मंत्री महोदय जयंत पाटलांचं मीच मनापासून अभिनंदन करतो आणि आभार मानतो. गेल्या काही काळामध्ये महाराष्ट्र सातत्याने अनिष्ट, अयोग्य, काळजी वाटावी, दुःख वाटावं, राग यावा इतक्या निगेटिव्ह कारणांसाठी सतत बातम्यात आहे. ज्या महाराष्ट्राचं आजपर्यंत चित्र आहे की देशाला दिशा दाखवणारे नवे निर्णय आधी महाराष्ट्र घेतो, बाकीचा देश म्हणतो की या मुद्द्यावर महाराष्ट्राने काय केलंय, ते पडलं मागे आणि सतत महाराष्ट्र आता अनिष्ट गोष्टींकरता आहे. मला तर मी एक क्षणभर अगदी काही सेकंदांसाठी जरा बाजूला जाऊन म्हणतोय की याच जयंत पाटलांच्याकडे 26 नोव्हेंबर नंतर आर पाटलांना राजीनामा देऊन गृह खातं सोपवलं होतं. त्यांच्याचकडे गृह खातं चालू राहिलं असतं तरी माझं म्हणणं आता महाराष्ट्र गृह खात्याचं सुद्धा चित्र वेगळं दिसलं असतं अशी मी एक प्रकारची मैत्रीपूर्ण नाराजी व्यक्त करून घेतोय. काही कारण नव्हतं त्यांच्याकडचं गृहमंत्रीपद दूर करण्याचं. मग आता महाराष्ट्रात आपण गृह खात्याचं जे चित्र पाहतोय हे काही फार समाधानकारक असल्याचं म्हणता येणार नाही अजिबात. आपण अविनाशजी त्या मुद्द्यावर जयंत पाटलांनी बोला. नाही, त्यांनी त्यांच्याकडच्या खात्याच्या मर्यादेमध्ये म्हणजेच 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनी स्थानिक स्वराज्य संस्था राज्याच्या अखत्यारीत आणून राज्यासाठीचा निवडणूक आयोग निर्माण केला. त्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पातळीला महिलांना 1/3 राखीव जागा आल्या. विषय तेव्हापासून चालू आहे 20 वर्ष की आता मग आमदार आणि खासदारांच्या इथे का नको, तर त्याला शेवटी लोकसभा अडचण निर्माण करते म्हणून. तर मी तर म्हणेन की साध्या साध्या गोष्टी माणसांना करायच्या असल्या तरी काही क्वालिफिकेशन्स असतात. तशी मुला मुलीला IAS अधिकारी व्हायचं आहे, IAS अधिकारी व्हायचं आहे तर त्याला किमान वय 21 आणि पदवी लागते. तर ज्यांनी गावाचा कारभार हाताळायचा आहे, त्यामध्ये प्रशासनाचे कायद्याचे गुंते येतात समजायचे आहेत, अनेक थराच्या रेकॉर्डवर सह्या करायच्या आहेत, त्याला काहीच नको होय शिक्षण. आणि तूर्त शेवटचा मुद्दा म्हणतोय, शिक्षणाच्या क्वालिफिकेशनचा आणि चारित्र्य किंवा नीतिमत्ता या 2 गोष्टींचा काही संबंधच नाहीये. समजा शिकलेली माणसं जास्ती भ्रष्टाचार करतात असा आपण मुद्दा म्हणला म्हणजे याचा अर्थ देशात शिक्षणाचा प्रसारच नकोय करायला, कारण शिकल्यामुळे जास्ती भ्रष्टाचार करतात. चारित्र्य आणि सध्याच्या स्वरूपातलं शिक्षण या 2 पूर्ण वेगळ्या गोष्टी आहेत. पण शिक्षणाची काही किमान अट असावी याच्यासाठी मी 100% अनुकूल आहे. मी नक्की तुमच्याकडे येतोय. त्यानंतर डॉक्टर सुधीर गव्हाणेंकडे पुढच्या सेगमेंटमध्ये जाणार आहे. पण या सेगमेंटचा शेवट करताना मला जायचं आहे अभय देशपांडे यांच्याकडे. अभयजी, मला सांगा, तुम्ही सांगा, इतका चांगला प्रस्ताव आहे ज्याचं कौतुक अविनाश धर्माधिकारी साधारणतः अनेकदा ते सरकार विरोधी भूमिका अतिशय घणाघातीरित्या मांडत असतात, आज ते कौतुक करतायत आणि ते चांगल्या गोष्टींचंच आहे. मला सांगा, मग हा प्रस्ताव पारित का होऊ शकला नाही, आपला काय अंदाज आहे? नाही, मला एक मुळात गोष्ट सांगावी वाटते की राजकारणासाठी म्हणजे शिक्षणापेक्षा सामाजिक शहाणपणाची जास्ती गरज असते. शिक्षण हा त्याला क्रायटेरिया लावता येत नाही. दुसरी गोष्ट, मगाशी आपण वसंतदादांचं आणि यांचं उदाहरण दिलं, बरोबर आहे, त्यावेळेची परिस्थिती वेगळी होती, आताची परिस्थिती वेगळी आहे. आज जे तंत्रशिक्षणामध्ये जे सगळं होऊ शकलं, आज एवढी प्रगती आपण करू शकतो, वसंतदादांचं व्हिजन होतं. त्या काळामध्ये
त्या काळामध्ये म्हणजे बॅरिस्टर अंतुले असतील, बॅरिस्टर बाबासाहेब भोसले असतील, बॅरिस्टर रामराव आदिके असतील, या सगळ्या बॅरिस्टरपेक्षा वसंतदादांचा कारभार उजवा होता. त्यामुळे शिक्षणाचा आणि राजकारणाचा सामाजिक शहाणपणाचा संबंध आहे असं मला वाटत नाही. परंतु तरीही अविनाश धर्माधिकारी यांनी जो मुद्दा काढलाय की 73व्या आणि 74व्या घटना दुरुस्तीनंतर ग्रामपंचायतींना, स्थानिक स्वराज्य संस्थांना जे जास्त अधिकार मिळालेले आहेत त्या अधिकाराचा योग्य वापर व्हावा यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. पण त्याची सुरुवात कुठून करायची, तिथूनच करायची का? तर नाही. म्हणजे ग्रामपंचायतीचा कारभार चालवणारा माणूस 10वी पास पाहिजे, पण देशाचा कारभार चालवणारा माणूस शिकलेला असला तरी चालेल. आता भले ती जयंत पाटलांच्या अखत्यारीतली गोष्ट नसेल. आता याच्यामध्ये तफावतात, जयंत पाटलांच्या हातात ग्रामविकास आहे, पण आता त्यांनी राज्याचं सांगितलं की राज्याच्या अखत्यारीत हे विषय होतात. तर महापालिकेपासून का सुरुवात करू नये? शहरी भागात जर आणखी एक थोडीसा त्रुटी दिसते की ह्याची अंमलबजावणी 3 वर्षांनी होणार. म्हणजे आत्ता जो 40 वर्षाची व्यक्ती आहे त्यांनी 3 वर्षामध्ये 8वी किंवा 10वी पूर्ण करायचं का नाही? तर सर्व आपण शिक्षणाचा अधिकार जो आहे, शिक्षणाचा हक्क कायदा जो आहे तो 2009 पासून अंमलात आला. त्यानंतर जन्माला आलेल्या व्यक्ती ज्यावेळेस उमेदवार असेल त्यावेळेस त्याला ती अट घालता येईल. म्हणजे 2015 पासून त्याची अंमलबजावणी कशी करणार आपण? 40 वर्षाची व्यक्ती आत्ता 10वी पास नाही होऊ शकत. त्यामुळे मला वाटतं की सुरुवात चुकीच्या ठिकाणाहून होते. आणि आरक्षणाच्या बाबतीत आपण महिला आरक्षण आपण सुरुवात खाल्ली. अभय देशपांडे, तुम्ही अत्यंत प्रॅक्टिकल असे डिफिकल्टीचे मुद्दे मांडलेत. ह्या विषयावर आपण नक्की चर्चा करणार आहोत पुढच्या सेगमेंटमध्ये. कुठेही जाऊ नका, पाहत राहा झी 24 तास, शैक्षणिक अटींचं राजकारण. झी 24 तास, एक पाऊल पुढे.